नमस्कार. आपण CSRD ISWमध्ये जे MSWचं शिक्षण आहे ते घेणारे विद्यार्थी आहेत तिथे. तर आता हा 2 वर्षाचा कोर्स आहे आणि आता शेवटच्या वर्षाचे आपले विद्यार्थी आहेत आयुष म्हणून, यांच्याशी आपण थोडी बातचीत करणार आहोत. कारण MSW केल्यानंतर तुम्हाला करिअरचे काय फायदे आहेत आणि पुढं काय काय करणार आहेत. तर नमस्कार, आपलं नाव काय म्हटले सर? माझं नाव आयुष शेटे. आयुष शेटे आहे तुमचं. तुम्ही किती वर्षापासून CSRD कॅम्पसमध्ये आहात? मला 2 वर्ष इथे कंप्लीट झाले. 2023ला मी इथे आलेलो होतो 2023ला आणि 2025ला मी आता आउट ऑफ होतो. म्हणजे आता 25ला तुमचं शेवटचं वर्षच आहे. तुमचं नियोजन काय आहे आता करिअरचं इथून पुढे? माझं स्पेशलायझेशन URCD होतं MSWमध्ये, अर्बन अँड रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट. तर त्याच्यामध्ये मी म्हणजे ऑर्गनायझेशन शोधत आहे की ज्याच्याकडून म्हणजे URCDला ज्याच्यामध्ये स्कोप आहे. फॉर एक्झाम्पल ट्रायबल चीज असेल किंवा रुरल डेव्हलपमेंट असेल, त्या संस्था शोधून मला तिथे जॉब करायचा आहे. म्हणजे तुम्ही MSWचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात आहात येस. की स्वतःची काही संस्था सुरू करण्याचा मानस आहे तुमचा? फर्स्ट ऑफ ऑल तर माझी घरची परिस्थिती नाही एवढी, तर मी 2 ते 3 वर्ष मला जॉबच करावं लागेल आणि जेव्हा मी फायनान्शियली जेव्हा सेटल होईल तेव्हा मी माझं एक ट्रायबलवर जसं मेळघाटमध्ये मी माझी संस्था स्थापन करणार. आपलं गाव कोणतं आहे बरं मग? मूळ मी अमरावतीचा आहे. अमरावतीचा आहे. आणि तुमच्याकडे प्रश्न आहेत असा कोणता भाग आहे म्हणजे तुम्ही जे शिक्षण घेतलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत? चिखलदरा साईड म्हणजे मेळघाट जो एरिया आहे तिथे कोरकू समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. कोरकू आदिवासी आहेत का? आदिवासी समाज आहे. तर त्याच्यामध्ये मी त्यांच्यासाठी काम करायला, त्यांच्या महिलांसाठी काम करायचं स्पेशली मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट. चिखलदऱ्यामध्ये प्रश्न कोणते आहेत मोठ्या प्रमाणात? महिलांना जसं दुय्यम दर्जा दिला जातो हा सर्वात मोठा आहे. तर त्याचं जे रिझन आहे ते आहे त्यांचं एज्युकेशन. तर मग महिलांवर एज्युकेशनचं इम्पॅक्ट करायसाठी मी ते संस्था ओपन करणार आहे. आणि तिथं कुपोषण आहे का? नाही, कुपोषण होतं, बट काही संस्था आहेत त्या कुपोषणवर काम करत आहेत. तर त्याच्यामध्ये आता त्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तर आता कुपोषण नाही तर महिलांना त्यांचा जो सामाजिक दर्जा आहे तो द्यायला पाहिजे. आणि शिक्षणाचं कशी परिस्थिती आहे बरं मेळघाटमध्ये? मी असं सांगू शकतो की माझं जे रिसर्च आहे ते मी कोरकू समाजांवरच केलेलं आहे. माझं सेकंड इयरला जो रिसर्च होता तो चिखलदरा तालुक्यातील सेमाडो गावातील कोरकू स्त्रियांचा सामाजिक दर्जा हा माझा त्याचा टॉपिक होता. तर त्याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण फार कमी आलं आहे, कारण पारंपरिक किंवा त्यांची मानसिकता जी आहे ती नकारात्मक आहे महिलांच्या शिक्षणाबाबत. तर त्याच्यामुळे अनेकसे प्रॉब्लेम महिलांना शिक्षण घेताना येतात. तर त्यासाठी म्हणू शकतो की 25% महिला चांगल्या शिकतात, बस बाकी 75% या निरक्षरच राहतात. म्हणजे आपण 70-75 वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य होऊन, आणखीनही आपल्याकडे 70-75% महिला त्या मेळघाट भागामध्ये अशिक्षित आहेत. येस सर. हा, त्यांना अडाणी नाही म्हणता येणार, कारण त्यांना जगराट सगळी ती अशिक्षित म्हणतो आपण, अशिक्षित किंवा निरक्षर म्हणतो आपण त्यांना. त्यांच्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमच्या करिअरसाठी. तुम्ही चांगलं काम करावं आणि येत्या काळामध्ये आपली जी संस्था आहे CSRD MSW, ही MSW जे शिकवते CSRD ISWR, ही आपल्यासाठी सदैव आपलं घर म्हणून आहे. तर तुम्हाला जे काही प्रश्न येतील येत्या काळामध्ये किंवा काही सहकार्य लागेल तर CSRDला तुम्ही आले तर इथं तुम्हाला मदत होणार आहे. तुम्ही जरी आज इथून गेले तरी हे आपलं घर आहे सर्वांचं. येस.